भक्ती आहे वाढावी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावात सुवार्तेच्या ह्या सत्रामध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. पवित्र शास्त्र बायबलमधील मत्तेयाचे शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 32 मध्ये आपण असे वाचतो, मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणापासून टाकतो तो तिला व्यभिचारिणी करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. परमेश्वराने जेव्हा पुरुषाला आणि स्त्रीला विवाहाच्या बंधनामध्ये एकत्र केले तेव्हा सूटपत्र किंवा घटस्फोट परमेश्वराच्या उद्देशामध्ये बिलकुल नव्हता. विवाहाच्या बंधनामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री नेहमीसाठी स्वतःशी बांधलेले राहतात, आणि हे बंधन केवळ कोणा एकाच्या मृत्यूनेच तुटले जाऊ शकते. परमेश्वर सूटपत्राचा तिरस्कार करतो. सूटपत्र परमेश्वराच्या वचनाच्या अनुसार नाही, आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याला मान्यता देत नाही. सूटपत्र हा पापाचा परिणाम आहे, कारण सूटपत्र परमेश्वराच्या नियमाच्या विरुद्ध आहे, आणि परमेश्वराच्या नियमाचे उल्लंघन करणे म्हणजेच पाप आहे. पापामुळे सूटपत्र आज एक भयानक मोठी अशी प्रचलित रीती बनलेली आहे. पापाची शिक्षा म्हणजे सार्वकालिक नरक आहे, आणि ह्या नरकापासून आणि परमेश्वराच्या क्रोधापासून मनुष्यांना वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मनुष्यरूप धारण करून ह्या जगामध्ये आला. सर्व मानवजातीच्या पापांचे ओझे त्याने स्वतःवरती घेतले, आणि काल्वरीच्या वधस्तंभावर त्याने मनुष्यांचा दंड स्वतः सहन केला. मरणामधून तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्या व्यक्तीचे तारण होते. तुम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून पापाचा परिणाम आणि शिक्षा ह्यापासून तुमचा बचाव व्हावा हीच परमेश्वराकडे आमची प्रार्थना आहे. धन्यवाद.